गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता टाइम वाजलेला आहे 6:25 आणि तारीख आहे 27/12/2025. आणि काल आपल्याला सुट्टी झाली होती. काल सुट्टी म्हणजे काल बुकिंगच नव्हते. सकाळी मी 10 वाजता गेलो होतो, 12-12:30 वाजेपर्यंत बघितलं वाट, एक पण बुकिंग वाजली नाही. आपण आलो घरी, मग आराम वगैरे केले. आज सकाळी लवकर निघालोय. तर आज कुठं जाणार आहे, काय जाणार आहे, सगळं ह्याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे पुढे. चला देतो अपडेट फर्स्ट राईड आली की. टाइम झाला आहे 7:46. आपली फर्स्ट राईड कंप्लीट झालेली आहे. आणि ही राईड होती भोसरीवरून बिबेवाडी. 20 किलोमीटरची राईड होती. आपल्याला भेटले 398 रुपये. ड्रॉप तर झालेलं आहे. आता इथून राईड अजून काय वाजली नाहीये. जशी आली की देतो अपडेट. आपल्याला अर्धा तासानंतर दुसरी राईड आलेली आहे. आणि हा कस्टमर मला विचारतोय की मिनी बुक केलेला आहे आणि मला म्हणतोय की 5 जण घेऊन जाणार का. मी म्हणलं अजिबात घेऊन जाणार नाही म्हटलं. त्याच्यानंतर म्हणते ॲडजस्ट करा. ॲडजस्ट विषय काय होत नाही म्हटलं. तुम्ही म्हटलं एक्सेल करा. नहीं भैया और एक गाड़ी बुक किया है, वो भी नहीं बोल रहा है. नहीं बोलेगा ना, ऐसा कैसे लेके जाएगा. मग त्याच्यानंतर बोलते की वो गाड़ी कैंसिल करते हैं, आप आ जाइए, फिर हम लोग एक्सेल कर लेंगे. तो ठीक आहे, कर लीजिए. तर चाललोय पिकअप करायला, कारण 2.5 किलोमीटर पिकअप आहे. बाणेरला जायचं आहे. बाणेरला पोहोचून देतो अपडेट किती भेटलेत, किती किलोमीटरचे. आपली दुसरी राईड कंप्लीट झालेली आहे आणि मी आलोय आता बाणेरला. ही राईड होती बिबेवाडीवरून 17 किलोमीटरची राईड होती. याच्या आपल्याला भेटले 300 रुपये. ॲक्च्युली कस्टमरकडून 314 रुपये बिल काढलाय आणि आपल्याला भेटले 300 रुपये. तर आता ड्रॉप झाला आहे. उबर पण चालू केला आहे, पण काय तळेगाव दाभाडे टाकते. चला नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. आपली तिसरी राईड कंप्लीट झाली आहे आणि ही राईड होती बाणेरवरून रास्तापेठची. आणि ही राईड होती 14 किलोमीटर आणि 40 मिनटं टाईम लागलाय. आणि आपल्याला भेटले 288 रुपये. आता इथं ड्रॉप झालेला आहे. याच्या आधी 2 राईड आली होती, पण काही ॲक्सेप्ट झाली नाही ओलाची. एक हिंजवडी आली होती 20 किलोमीटरला 380 रुपये. आणि त्याच्यानंतर अजून एक एअरपोर्ट आली होती 250. तर दोन्ही काही ॲक्सेप्ट झाली नाही आहे. आता राईडची वाट बघतोय, आले की देतो अपडेट. टाइम झाला आहे 11:30 आणि मी पोचलोय आता औंधला. आणि ही राईड होती रास्तापेठवरून औंधला. याचे आपल्याला भेटले 10 किलोमीटरचे 210 रुपये. तर आता ड्रॉप झालेला आहे. तर आता नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. टाइम झाला आहे 12:55. आपण पोचलेलो आहे आता चिंचोडला. ऑटो क्लस्टरच्या इथं पोचलोय. आणि आपल्याला औंधवरून राईड होती 15 किलोमीटरची राईड होती. याचे आपल्याला भेटलेत 335 रुपये. आणि टाइम लागलाय 35 मिनटं. तर आता बघू, इथं जेवण करू आधी, कारण भूक लागली. टाइम पण झाले, 1 वाजायला आलेत. आधी जेवण करू, मग त्याच्यानंतर मग राईड चालू करू. टाइम झाला आहे 2:47 झालाय. मी पोचलोय आता एअरपोर्टला. आणि हे आता काय नवीन चालू केलंय ओलानी. ओला प्राईम प्लस क्यू म्हणून काहीतरी आलाय. तर आता ह्याचं कसं आहे काय नाही ते माहीत नाही आहे. कारण पहिल्यांदाच एअरपोर्टला मला प्राईम प्लसची क्यू लाईनमध्ये लावायचं आहे का काय नंबर लावायचा आहे ते बघावं लागेल. आता सेकंड नंबरवर जाऊन मग बघतो ह्याचा काय विषय, मग देतो अपडेट तुम्हाला. आणि आत्ताची जी राईड आहे ना, ते ह्याच्यावरून होती पिंपरीवरून आपला एअरपोर्टची. ह्याचे मला 19 किलोमीटरचे 390 रुपये भेटलेले आहेत. आता बघू इथं ओला प्राईम प्लसमध्ये बघून मी तुम्हाला देतो अपडेट. ही जी राईड होती, मी आता आलोय 4th नंबर फ्लोअरवरती एअरपोर्टवरती. आणि 2 नंबरवर गेलो होतो मी, जिथून आपण पिकअप करतो ना तिथं गेलो होतो. तर उबरचं जसं आहे ना तसं सेम टू सेम आहे. प्राईमची जर आली ॲक्सेप्ट करायचं आणि 4 नंबरवर येऊन थांबायचं आणि तिकडं खाली आधी नंबर लावून यायचं आहे. त्यांचं कॉल येईल, मग त्याच्यानंतर खाली जायचं. मग कस्टमर येईल, मग त्याच्यानंतर OTP वगैरे टाकून. आणि आपल्याला माहीत पडणार नाही आहे की याची ही ड्रॉप कुठं राहणार आहे. असा प्रॉब्लेम आहे. बघूया आता किती वेळ थांबवतं काय बघू, देतो अपडेट तुम्हाला.
2 तास वेट केल्यावरती मला ओलाचा आत्ता कॉल आलाय, ओला म्हणजे कस्टमरचा, की अरायवेलला यायचं आहे. जिथं आपण ड्रॉप करतो ना तिथून पिकअप आहे. आणि हेच कसं आहे, जसं आपण उबरचं करत होतो आधी, उबरचं जाऊन नंबर लावायचा, प्राईमचं रिंग जसं येतो तसं सेम ओलाचं येतो. आणि जाऊन नंबर लावून थांबायचं. ते आपला नंबर, गाडी नंबर आणि मोबाईल नंबर वगैरे घेतात ते. मग त्याच्यानंतर लास्टला ते कॉल करतात. जसं आपला नंबर येईल तसं ते कॉल करतात. कॉल केल्यावरती ते सांगतात की आपलं ओला पिकअप पॉईंटला ॲरो मॉलमध्ये यायचं आहे का अरायवेलला यायचं आहे, म्हणजे ते जिथं आपण ड्रॉप करतो तिकडं. आता मला त्यांनी सांगितलं की जिथं आपण पिकअप करतो ना तिथं या म्हणून सांगितलेलं आहे. आता चाललोय मी तिकडं पिकअप करायला. तिथलं काय अपडेट आहे मी तुम्हाला सांगतो, पिकअप केलं की ड्रॉप झाल्यावर सांगतो. आता मी लोगावला ड्रॉप झालंय माझं, आणि ही राईड काहीच परवडली नाही आहे. कारण मी 2:45 वाजता एअरपोर्टमध्ये एंट्री केली होती आणि मी आता पोचलोय कुठं, लोगावला. असं नाही की प्राईम प्लसमध्ये कसं आहे माहिती आहे का, आपल्याला कुठली राईड आहे आपल्याला सांगताच येत नाही आहे. आपल्याला जे कस्टमर बसल, कधी तुम्हाला 5 किलोमीटरची पण राईड भेटू शकते किंवा 20 किलोमीटरची पण राईड भेटू शकते. तर त्याच्यामुळं आता मी ॲक्च्युली जात नाही कधी एअरपोर्टच्या मध्ये. मला ओलाचं पहिल्यांदाच असं आलं होतं ते प्राईम प्लसचं. त्याच्यामुळं मला बघायचं होतं की ह्याच्यात काय आहे, कसं काय प्राईमचं कसं काय आहे म्हणून, प्राईम प्लसचं. तर आज एक्सपिरियन्स झाला ॲक्च्युली. तुम्हाला जर असं आलं तर तुमचं कमीत कमी 1 ते 2 तास वाया जाणार आहे, काही फायदा नाही आहे. त्याच्यामुळं आतापासून मी पुढं कधीच प्राईम प्लसचं ते जे लाईनला लागतात गाड्या ते कधीच घेणार नाही आहे. तर चला आता काय 2-3 तास, 2.5 तास माझं टाईम खराब झाला आहे आज. आणि ह्याचे मला 5-6 किलोमीटरची राईड होती, 242 रुपये भेटलेत. आणि कस्टमरकडून बघा 402 रुपये घेतले, म्हणजे 160 रुपये पार्किंग चार्ज कट केलेला आहे. तर चला नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. झाला आहे 19 म्हणजे 7:35. आणि मी आलोय आता स्वारगेटवरून औंधला. ही राईड होती 12 किलोमीटरची आणि टाइम लागला आहे 45 मिनिटं. आणि ह्याचे आपल्याला भेटलेत 333 रुपये 12 किलोमीटरचे. 45 मिनिटं टाइम लागला आहे. आता इथं ड्रॉप झालेला आहे. बघू आता नेक्स्ट राईड येते. रॅपिडोमध्ये यायला लागले पण काय छोटे यायला लागले. आपल्याला छोटी घ्यायचं नाही, एखादं 200-300 वरची राईड आली तर घेऊ. बघू, देतो अपडेट. मी लास्ट अपडेट दिलं होतं तुम्हाला, औंधमध्ये होतो. मग औंधवरून मी आलो आता मगाशी वाकडला, मिलेनियम मॉलला. त्याचे मला 8.5 किलोमीटरचे 190 रुपये दिले. ती राईड होती रॅपिडोमध्ये. आणि आता मी पोचलोय बाणेरला. आणि वाकडवरून मी हे 7.7 किलोमीटरचे मला दिले 238 रुपये. ही होती ओलामध्ये राईड. आता इथं थांबलेलो आहे आणि टाइम झाला आहे 9:07. आता घरच्या साईडची किंवा एअरपोर्ट वगैरे बघू आणि एक्सेप्ट करून मग देतो अपडेट. आता टाइम झाला आहे 21 म्हणजे 9:43. आणि मी पोचलोय आता पिंपळे सौदागरला. ही होती राईड बाणेरवरून पिंपळे सौदागर आणि 8 किलोमीटरची राईड होती. याचे मला दिलेत 167 रुपये. कारण एअरपोर्ट साईडची बघत होतो, कारण एअरपोर्ट साईडनी घरी जावा विचार होता. तर काय एअरपोर्ट साईडची काय पडली नाही, पिंपळे सौदागरची पडली. म्हणलं चला, टाइम पण झाला होता. तर आता यायला लागली राटणी बीटणी 180 रुपये 90 रुपयाची अशी राईड यायला लागली. धंदा एकदम स्लो झालेला आहे आता, कारण शनिवार असून पण संध्याकाळी रेट भेटत नाहीये. तर चला, तर आता बघतो एखादी राईड घरच्या साईडची जर पडली भोसरी तर घेतो, नाहीतर मग नंतर थोड्या वेळात तुम्हाला पूर्ण अर्निंग किती झाली आणि CNG किती गेलंय, गाडीचं किलोमीटर रनिंग किती झालंय देतो अपडेट. मित्रांनो, आपला झालाय दिवसाचा एंड आणि टाइम झाला आहे बघा 21:57 म्हणजे 9:57. आजची अर्निंग दाखवतो तुम्हाला. ओलामध्ये 2573 प्लस रॅपिडोमध्ये झालंय बघा
रॅपिडोमध्ये झालं आहे 906 रुपये. 906 म्हणजे आजची अर्निंग बघा 3479 रुपये. आणि ह्याच्यात आपलं 67 रुपये ओलाचं रिचार्ज काढायचं आहे, कारण महिन्याचं रिचार्ज मारले. 3400 रुपये आपली अर्निंग झाली. आणि रनिंग झाली बघा 194. घरी जायपर्यंत 200 होईल. तर एवढ्या अर्निंगसाठी आपली CNG गेली असणार आहे 700 रुपयाची. आणि टाईम 15.5 तास काम केलेलं आहे मी. आणि ह्याच्यात 700 रुपये जर मायनस केला आपण तर 2712 रुपये राहतात. तर ठीक आहे, आजची अर्निंग एवढी झाली. आणि काल माझी सुट्टी झाली होती, कारण शुक्रवारच्या दिवशी ॲक्च्युली मी गुरुवारी रात्री लेट आलो होतो, त्याच्यामुळं शुक्रवारी जरा लेट चालू केलं होतं. त्याच्यामुळं 12:30 वाजेपर्यंत, 10 वाजता चालू करून 12:30 वाजेपर्यंत काही एक पण बुकिंग वाजली नाही मला. त्याच्यानंतर मी घरी आलो, जेवण वगैरे करून झोपलो. आणि त्याच्यानंतर परत मी 5 वाजता चालू केलं होतं. परत 7 वाजेपर्यंत वाट बघितली, एक पण वाजत होते बुकिंग, पण काही ॲक्सेप्ट व्हायला तयार नाही ओला. तर काल तर दिवस सुट्टीचं समजून घ्या. तर आता आजचे एवढे अर्निंगसाठी 15.5 तास काम करावं लागलेलं आहे. तर आजचा जरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा. आणि मी रोज अर्निंगबद्दल व्हिडिओ बनवत असतो. तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.